आणि आता जाऊया थेट पुण्यातल्या मध्यवर्ती भागात असलेला अखिल मंडई गणपतीचा खूप वेगळा असा इतिहास आहे। मंदिरातील मूर्ती आणि गणेशोत्सवातील मूर्ती ही वेगवेगळी असते। आता त्यामागचं नेमकं कारण काय जाणून घेतलंय आपल्या प्रतिनिधीने, पाहूया। नमस्कार, NDTV मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। जसं मी आधी म्हणलेलं होतं की मानाचे 5 गणपती सोडल्यास पुण्यात असे बरेच आणि अनेक प्रमुख गणपती मंडळं आहेत की ज्यांना एक त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि एक वेगळाच इतिहास आहे। तेच जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे NDTV मराठीने गणेशोत्सवादरम्यान। आणि आपण जसं बघू शकतो की ज्या मूर्ती आहे ही खूप बाकीच्यापेक्षा खूप वेगळी आहे आणि त्याचं सुद्धा देखील एक वैशिष्ट्य आहे आणि त्याच्याही मागे इतिहास आहे। तर तेच आपण आता जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत अखिल मंडई मंडळाचे विश्वस्त संजय मते सर। तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। आम्हाला जाणून घ्यायचं आहे की या मूर्तीमागे आणि मंडळामागे काय एक इतिहास आहे आणि काय त्याचं वैशिष्ट्य आहे। प्रथम सर्व NDTV मराठीच्या दर्शकांना गणपतीच्या शुभेच्छा देतो। मी संजय मते, विश्वास खजिनदार, अखिल मंडई मंडळ। आमची ही मूर्ती आहे ह्या वर्षी आम्ही 131 वर्ष पूर्ण झाले म्हणून गणपतीचा साजरा करत आहोत। पुढच्या काळात म्हणता येईल किंवा आत्ता नवीन म्हणतो आपण इको फ्रेंडली, तो इको फ्रेंडली हा प्रकार त्या जुन्या काळीच चालू होता। ही मूर्ती आपण बघता शारदा गजानन अशी आणि सिद्धिविनायक असलेली मूर्ती आहे, उजव्या सोंडेची मूर्ती आहे आणि एकमेव मूर्ती अशी आहे की जी सार्वजनिकरित्या बसवली जाते। असं कुठली मूर्ती सिद्धिविनायक म्हणलं की लोकांची पाळण्याची किंवा एक भावना वेगळी असते, ते सांभाळतात त्याची त्यांची तत्त्व किंवा काही प्रथा असतात तशा। आम्ही इथे सोहळं पाळतो गणपतीचं, त्यामुळे थोडी आपल्या उंचावर गणपती दिसते। ही गणपती मूर्ती आमच्या इथले व्यापारी नथुराम डोंगरे यांनी केली होती। त्यांच्यामध्ये नवस ते बोलले होते तुळजाभवानीला की मला अपत्य झालं तर मी ही अशा प्रकारची मूर्ती तुळजाभवानीचं मंदिर आहे त्यापुढे होमकुंड आहे, त्या कळसावरती अशा प्रकारची मूर्ती आहे। त्या मूर्त्या नवस म्हणजे तुळजामध्ये नवस बोलल्यामुळे त्यांना अपत्यप्राप्ती झाली आणि त्यांना मुलबाळ झाल्यानंतर त्यांनी ही मूर्ती तयार करून घेतली। सांगली राईत पटवर्धन आहेत त्यांच्या आधिपत्याखाली आणि लेले म्हणून कारागीर आर्टिस्ट त्या काळचे होते, त्यांनी ही मूर्ती संपूर्ण सोहळ्यामध्ये केली। त्या कागदाचा लगदा असेल, माती, रांचा, गवत अशा प्रकारच्या वस्तू वापरून त्यांनी ही मूर्ती केली। नक्कीच आपण जसं बघितलं की पुण्यातले गणपती हे फक्त परंपरा आणि संस्कृतीचं प्रतीक नाही आहे, त्याच्या प्रत्येक गणपती मंदिराच्या मागे काही ना काहीतरी आगळा वेगळा हा एक इतिहास आहे आणि तोच जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।